आंदोलनाबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला अनेक लोक विचारतात, की ह्या अभिजित दिपकेंचं पुढे काय होईल? या आंदोलनाचं काय होईल? तेव्हा मी विचार केला, की साधारणपणे अशा प्रकारची जी आंदोलन जगभरात झालेली आहेत किंवा भारतात झालेली आहे, तेव्हा त्या आंदोलनाचं पुढे काय झालं? आणि मग राजकीय पक्ष म्हणून ही जी चळवळ आहे ती उभी राहिली का? तर तुम्ही लक्षात घ्या, जयप्रकाश नारायणांचं जे आंदोलन झालं होतं, ते आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध होतं. पुढे जाऊन त्यांनी जनता पक्षाचे स्थापन केलं. अण्णा हजारेंनी उभं केलेलं आंदोलन तुम्हाला माहीतच असेल. ते देखील असंच भ्रष्टाचार आणि या सर्वातून उभं राहिलं होतं आणि मग आम आदमीसारखा पक्ष उभा राहिला आणि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. त्यामुळे अभिजित दिपकेबद्दल काय होईल याबद्दल सगळ्यांच्या मनात संभ्रम आहे. तर मला नक्की वाटतंय, की अभिजित युरोपमधून शिकून आलेला आहे. त्यानंतर तिकडे बऱ्यापैकी त्याने अभ्यास केलेला आहे. त्याचे मित्र देखील सोशल मीडिया म्हणजे एकाच मी पोस्ट बघितली आज. हे आंदोलन होतं आणि हे ह्या काळातलं मोठं आंदोलन आहे. नक्की अभिजित मला असं वाटतंय, की राजकारणात प्रवेश करणार आणि लवकरच करणार आणि त्याच्याच बरोबर हा पक्ष देखील एक वेगळ्या पद्धतीने उभा राहील. कारण त्याला माहिती आहे, राजकारणामध्ये जर आलो नाही, तर आपण सत्ता बदलली नाही, तर गोष्टी बदलणार नाहीत. त्यामुळे सगळेजण नेहमी एकच म्हणतात, "यू कॅन चेंज अ सिस्टम इन द सिस्टम." काय तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा कमेंटमध्ये, की अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टी ही राजकीय पक्ष म्हणून उदयाला येईल का? भेटूया उद्याच्या भागात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.